मित्रांनो, 5 पांडवांनी बांधलेलं हे आमचं मल्लिकार्जुनचं देवस्थान. आणि 5 पांडवांनी ज्यावेळेस मंदिर बांधत होते त्यावेळेस तर पाटपाट म्हणजे उजळलं. त्यावेळेस मंदिर सोडून म्हणजे बांधकाम सोडून 5 पांडव गेले निघून. ते पुरातन काळातील हे 5 पांडवांनी बांधलेलं मल्लिकार्जुन देऊळ आपण आता पाहूया. तर इथं मस्तपैकी नंदी आणि 5 पांडवांनी म्हणजे उजाडल्याच्या आधी बांधलेलं मंदिर. आणि हे जे तुम्हाला बांधकाम अर्धवट वाटते या साईडला या साईडला, तर ते इथं उजाडल्यामुळं 5 पांडव निघून गेले. ओम नमः शिवाय. कसं आहे मंदिर बघा. आणि मंदिराचा बाहेरचा मंडप, असं एक खांब आणि इथं आहे मस्तपैकी गेलेलं मल्लिकार्जुनचं मंदिर. तसे पुरातन काळातील महादेवाचं मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नैवेद्य दाखवलं का? नैवेद्य दाखव चला. हे कुठला आहे रे तू? कुठला आहे सांग की. शाळेत जातो का? कितवीला? पहिलीला. कुठे जातो शाळेत? कुठे आहे शाळा तुमची? कुठल्या? कुंभकोणाचा आहे का तू? बरं बरं. हो मित्रांनो. हा, आणि मग कशा आलाय तुम्ही? साळोबाला आलाय काय? साळोबाला आले ती. चला लावा अगरबत्ती लावा. कसं आहे मित्रांनो आमचं मल्लिकार्जुनचं मंदिर. त्यांनी तर तयारी नारळ बिरळ फोडून झालं का? नारळ फोडला? होय फोडलं ना.